नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथं सकाळ सकाळ उठले होते मी 4 वाजता, 4 किंवा 4:30ला उठले होते. अंघोळ झाली होती माझी 4:30 वाजेपर्यंत. मग ह्या हिशोबाने मी 4 वाजता उठले होते. अंघोळ झाली, खूप थंडी वाजत होती, त्याच्यामुळं चेहऱ्यावरून तुम्हाला समजलं असेल खूप थंडी वाजत होती. त्यानंतर पुरणपोळी स्वयंपाक बनत होता आणि माझी तयारी झाली होती आमची 4:30 वाजेपर्यंत. त्यानंतर हे सगळं वाटण मला बाहेर वाटायचं होतं, कारण की सगळेजण झोपले होते घरामध्ये. म्हणलं ठीक आहे, म्हणलं चला बाहेर वाटू. मिक्सर बाहेर लावला, लगेच आमची तयारी चालू झाली. इथं मी नाही, मी आणि वृषाली दोघे पण स्वयंपाक करत होतो आम्ही पुरणपोळीचा. आणि हा व्हिडिओ ना यात्रे दिवशीचा आहे. फक्त मला खूप लेट झालं होतं पोस्ट करायला, कारण की खरंच टाईम भेटत नाही आहे मला आता सध्याला. तर काय झालं काय म्हणते, टाईमच पुरत नाही. त्यानंतर हे माझं पीठ मळायला चाललं होतं. इथं 1.5-2 किलो डाळीचा स्वयंपाक होता, त्याच्यामुळे हे आमची तयारी चालू होती वृषालीची माझी. मग आदल्या दिवशी तर फक्त वाटण काढून ठेवलं होतं आम्ही, बाकी सगळं स्वयंपाक ना 10 वाजेपर्यंत करायचं होतं आम्हाला. झाला सुद्धा होता 10 वाजेपर्यंत स्वयंपाक. मस्तपैकी इकडं पुरण साईडला ठेवलं होतं करायला. पुरण गूळ मस्त असं परतून घेणार होती आणि बाहेर सगळं करणार होते मी. बाकीचं बाहेर तर वृषाली भजे ते तळत होते, बाहेर सगळे करायचं काम चाललं होतं. आणि सगळं स्वयंपाक निमार्दा बाहेर, निमार्दा आतमध्ये. त्यानंतर परी उठले होते, मग परीला मी धरायला लावली पुरणाची चाळण. आणि माझं चाललं होतं पुरण वाटायचं काम. तिथं मस्त असं पुरण वाटायचं माझं काम चाललं होतं. आणि मुलांची वेगळीच मस्ती चालली होती. आणि त्यानंतर हे बघा, आईस्क्रीमच्या गाड्या आल्या होत्या, म्हणून मुलांचं चाललं होतं इथं की पळत जायचं आणि आईस्क्रीम खायचं काम. त्यानंतर वृषाली इथं येणार होते भजी, भजे, कुरड्या, पापड्या हे सगळं आम्ही बाहेर केलं होतं आणि थोडंफार आत केलं होतं, थोडंफार बाहेर केलं होतं. त्यानंतर किचन माझं एवढंसं आवरायचं बाकी आहे आणि आईंच्या चालल्या होत्या बाहेर गप्पा. अक्काला सांगायचं की हे झालंय, म्हणजे आता कधी संध्याकाळी जायचं देवपूजेसाठी, असं तसं हे चाललं होतं आईंचं उरसाचं सांगायचं. त्यानंतर मी माझं एवढं असं किचन आवरून घेतलं आणि इथं खूप छान कटाच्या आमटीला कट आलता, खूप सुंदर भाजी झाली होती. चेक केली नव्हती, पण दिसण्यावर तर कळतंच आपल्याला नाही का. त्यानंतर परीचं नारूचं चाललं होतं इथं कलर खेळायचं काम दोघींचं. दोघीच मस्ती आणि दोघींनाच आहे ना खेळायला लागतं, तसं तिघं असतात, पण सम्राट आज बाहेर गेला होता. त्यानंतर आईंचं चाललं होतं कलर घ्यायचं काम. इथं पप्पांचे मित्र आले होते पप्पांना कलर लावण्यासाठी, पण आई त्यांच्याकडूनच कलर घेत होत्या की द्या, आमच्या लेकरांना कलर लागणार आहे भरपूर. आणि खरंच भरपूर कलर लागला होता आम्हाला. हा तर काहीच नाही कामाचा, ह्याच्यापेक्षा डबल टेबल लागला होता, एवढा कलर आणला होता. आणि त्यातनं सुद्धा परी मागत होती कलर. आई म्हणल्या थांब जरा, आताच नको चालू हो, कारण की खेळायचं अजून बरंच बाकी आहे. त्यानं तिकडं आमच्या पुरणपोळी चालली होत्या आणि पप्पाने आम्हाला खाण्यासाठी आणलं होतं मस्का पाव आणि भुरून आणलं होतं, वल्ले पाव आणले होते खाण्यासाठी. सगळ्यांसाठीच आणले होते. मग आम्ही पण घेतलं खाऊन, कारण की सकाळ धरून काहीच खाल्लं नव्हतं, फक्त कोरा चहा पिलं होतं. आणि सगळेच कामाला लागले. त्यानंतर आईने तर सगळ्यांसाठी चहा केला होता. आणि मुलांना चहा आणि पाव हे सगळं खायला द्यायचं काम चाललं होतं. सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घेतलं, बरं पडतं. त्यानंतर हे काका आले होते वाजवणारे, तर हे वाजवायचं काम करत त्यांना ह्यांचं बघा काय चाललं होतं सगळ्यांचं मागे. ह्यांचं खायचं काम चाललं होतं आणि ते आपलं वाजवत होते, गाणं म्हणत होते. त्यानंतर आहे ना मग काका आले आणि काकांनी पैसे त्यांना दिले. आणि त्यानंतर आमचं चाललं होतं तेच काम, पुरणपोळी बनवायचं काम. एक 9-10 वाजेपर्यंत आमच्या सगळ्या पुरणपोळी बनवून झाल्या होत्या. आणि भरपूर पुरणसुद्धा होतं, 1.5-2 किलो डाळीचं होतं ना, तर भरपूर वेळ लागला आम्हाला. 10 वाजेपर्यंत पण पूर्ण स्वयंपाक झाला होता आमचा. त्यानंतर आम्हाला पण फ्री होण्यासाठी, कारण की आम्ही सुद्धा कलर खेळणार आहे. आणि माझ्या चेहऱ्यावर लावला होता परिसम्राट अरुणी कलर लावला होता. त्यानंतर यात्रेच्या दिवशीचा आजचा दिवस आमचा गेला. आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्रामचा फॉलो करा पेजला. आणि आईंचं चालू होतं अंगण धुवायचं काम. येतं तर असा होता आजचा